नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोसायन्स, GNM फर्स्ट इयरचा हा क्वेश्चन पेपर आहे. 2017चा क्वेश्चन पेपर आहे. तर पूर्ण बघूया आपण. ऑलरेडी मी हाच क्वेश्चन पेपर किंवा हेच टाकलेत, फक्त त्याच्यावरती वर्ष किंवा इयर मेन्शन नाही केलेत, तर आता मी इयर मेन्शन करते. तर पहिलं 5 मार्काला जो फिलिंग द ब्लँक्स आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. लिहिताना जेव्हा तुम्ही आन्सर शीटमध्ये लिहिणार हा पूर्ण प्रश्न लिहायचा आहे. ह्याचं उत्तर लिहिल्यानंतर इथे तुम्ही स्वादुपिंड लिहिलं की त्याला एक सिंगल लाईन करायची आहे. हे तुम्ही उत्तर लिहिलेलं आहे असं. तर आपण बघूया. आणि प्रश्न लिहिताना जो पहिला प्रश्न पहिल्या पेजवर पूर्णपणे, म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये येतं हे येतं जोड्या जुळवा आणि मॅच द फॉलो प्ले चुकी बरोबर. हा क्वेश्चन नंबर पहिला लिहून झाल्यानंतर जो नवीन तुम्ही प्रश्न सुरू करणार तो दुसऱ्या पानावर क्वेश्चन नंबर 2 असं करून तुम्ही नवीन ह्याच्यावर चालू करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला आहे योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. 5 मार्काचा हा प्रश्न आहे. तर इन्सुलिन हे डॅश डॅश ग्रंथीतून स्रवते. 4 ऑप्शन असतात. तर स्वादुपिंड हे उत्तर बरोबर आहे. हे स्वादुपिंड लिहून इथे अंडरलाईन करायचं आहे. काही प्रश्नांची तुम्हाला जर उत्तर येत नसतील तर पहिल्यांदाच तुम्ही 10 मिनिटात ते 5 ते 7 मिनिटात हे सगळे प्रश्न लिहून त्याच्या उत्तरासाठी इथे मध्ये स्पेस ठेवायचा आहे. त्यानंतर हृदय हे डॅश डॅश कप्प्यांनी तयार झालेले आहे. 4 कप्प्यांनी तयार झालेले आहे. 4 ऑप्शन असतात. जे तुम्हाला क्लिक होते ते लिहायचं. नाही समजत आहे तर थोडा वेळ थांबून मग नंतर लिहू शकता. पण प्रश्न पूर्णपणे लिहून ठेवा. तुम्ही वेळ संपून जातो, बाकीच्या नंतर वेळ मिळत नाही. ॲटलिस्ट तुम्हाला क्लिक झाला आणि तुम्ही नंतर लिहू शकता. एंडिंगला तुम्हाला वाटलं की मला हे येतं आहे तर मी लिहून टाकतो किंवा लिहून टाकते, तर तुम्ही तेव्हा लिहू शकता. पण तुम्ही सुरुवातीला हे पूर्ण लिहिलंच नाही, मी नंतर सोडवेन असं ठेवलं तर तुमचे 15 मार्क किंवा पूर्ण मार्क जाऊ शकतात ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर ही काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर रक्तबिंबिका ह्या डॅश डॅश अवयवात नाश पावतात तर पिल्लामध्ये नाश पावतात. 4 ऑप्शन आहे त्याच्यात. पिल्ला हे उत्तर बरोबर आहे. गोड पदार्थाची रुचिज्ञान प्राप्त करणाऱ्या पेशी जिभेच्या डॅश डॅश या भागात असतात तर समोरच्या भागात असतात. आता योग्य जोड्या जुळवा ह्याचीही तुम्हाला हे पूर्ण पेपरवरती लिहून घ्यायचं आहे. लिहून आन्सर शीटमध्ये हे सगळं लिहून घ्यायचं. त्याच्यावर डॅश करून तुम्हाला याची उत्तरं बरोबर लिहायची. ठीक आहे, असं करून ठेवायचं आहे. नाही उत्तर आलं किंवा जे येतं आहे त्यातली उत्तर लिहून ठेवायची. काय कन्फ्युजन असेल तर थांबा, आठवेल किंवा थोड्या वेळाने शेवटी तुम्ही पटकन लिहू शकता ना. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा हे पण करायचं नाही आहे. किंवा शॉर्टकटमध्ये इथे मी आता तुम्हाला इपिडर्मिस, ठीक आहे. त्याच्यानंतर स्वरयंत्र, मातेचे दूध, सायनोट्रियल नोड आणि मायोमेट्रियम. ठीक आहे, हे 5 ऑप्शन आहेत. ठीक आहे, तर आपण त्याचं उत्तर बघूया. इपिडर्मिसचं उत्तर बरोबर आहे स्ट्रॅटम कॉर्नियम. स्वरयंत्र म्हणजे स्वरपेटी, मातेची दूध पॅसिव्ह प्रतिकारशक्ती, सायनोट्रियल नोड म्हणजे पेसमेकर आणि मायोमेट्रियम म्हणजे युट्रस. तर आता इपिडर्मिसचं जेव्हा तुम्ही उत्तर लिहाल तर इपिडर्मिसच्या इथे डॅश करून स्ट्रॅटम कॉर्नियम असं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याची उत्तर आहेत. नंतर मॅच द फॉलोइंगसुद्धा खालील चुकी बरोबर लिहितानासुद्धा पूर्ण प्रश्न लिहायचा आहे तुम्हाला. मार्क्स कधी जर परीक्षा चांगली नसेल तर तुमचे सगळे मार्क्स कट करतील. तर हे लिहून ठेवून खाली एक आन्सर शीटला इथे एक पॅसेज ठेवा, एक ओळ सोडा, हे आन्सर लिहून इथे थोडंसं जागा ठेवून, तुम्हाला येत नसेल तर जागा ठेवायच्या पूर्ण. चूक की बरोबर तुम्हाला अशाही खुणा करायच्या नाही. चूक किंवा असं बरोबर हे करणं चुकीचं आहे. तुम्ही आता लहान नाही आहेत. तर खाली विधान चुकी बरोबर बघूया. प्लुरा हे मेंदूतील आवरण आहे तर हे चूक आहे. तर चूक असं लिहायचं आहे तुम्हाला, असं करायचं नाही आहे. मज्जारज्जूमधून निघणाऱ्या 9च्या 30 जोड्या असतात, हे पण चूक आहे. पल्मरी आर्टरीज ऑक्सिनेटेड रक्त वाहून येते, चूक आहे. लंबर पंक्चरसाठी L3 L4 मधील जागा बरोबर आहे, बरोबर. आणि प्रथिनांच्या पचनाची सुरुवात तोंडातून ते चूक आहे. त्यानंतर आहे टिपा लिहा. कोणत्याही 3 लिहायच्या आहेत. 15 मार्काच्या आहेत तर 3च लिहायच्या आहेत. अर्ध्या ह्याच्यातलं लिहू नका, कारण क्वेश्चन पेपर खूप लिहायला वेळ जातो. तर मी थोडं ह्यातलं सगळे 5 लिहितो असं करू नका. 3च लिहायचे. जठर, यकृताचे कार्य, मांडीचे हाड, रक्त गुटण्याची क्रिया, किडनीचे कार्य.
5 लिहिलात तरी 3 प्रश्नांचीच उत्तराचे बरोबर तुम्हाला हे मिळणार आहे. 5 लिहित बसला तर बाकीचे वाचायचं आणि मग लिहायचं आहे क्वेश्चन. खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. रक्ताचे घटक सविस्तर लिहा. रजोनिवृत्तीबद्दल सविस्तर लिहा. यकृताची कार्य लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. 4था प्रश्न, सांध्याचे वर्गीकरण करून बल चल सांध्यातील सायनोव्हियल जॉईंटबद्दल सविस्तर लिहा. हृदयातील अंतर्भाग दर्शवणारे व्यवस्थित चित्र काढा व भागांना नावे द्या. जिभेची रचना आणि कार्य लिहा. ऑलरेडी ही व्हिडिओ आहे हृदयाचं आणि जिभेचं. किंवा असतो डोळ्याची आकृती काढून नावे लिहा. हृदय घटनाचक्राबद्दल लिहा. त्वचेची कार्य लिहा. हेही लिहिले त्वचेचे कार्य. व्हिडिओ आहे चॅनलवर. जंतुसंसर्ग म्हणजे काय? सूक्ष्मजीव जंतूंच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकाविषयी थोडक्यात माहिती लिहा. निर्जंतुकीकरणाच्या भौतिक पद्धतीचे वर्गीकरण आणि इम्युनिटीची व्याख्या लिहा. ॲक्टिव्ह व पॅसिव्ह इम्युनिटीमधला फरक स्पष्ट करा. तोही व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती आहे. तो फक्त सर्च करावे लागतील तर तुम्ही ते चेक करा. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा. स्वस्थ राहा. धन्यवाद.